नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपली जी स्कॉलरशिपची योजना चालू आहे बार्टी, एआरटीआय, टीआरटीआय, महाज्योती, सारथी, तर यांची एक नवीन अपडेट आलेली आहे। खूप सारे उमेदवार जे काही प्रश्न विचारतात तर त्यांच्यावर त्यांनी उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडून एक नवीन सूचना पत्रक, एक नवीन परिपत्रक जे आहे तर ते काढलेले आहे। तर कोणते प्रश्न आहेत, काय उत्तर आहेत, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि याच्या संबंधीची संपूर्ण तयारी करण्यासाठी आपली जी 1 रुपयाची बॅच आहे, आतापर्यंत खूप हजारो मुलांनी याचा लाभ घेतलेला आहे। तुम्ही देखील अजून मागे आहात तर आजच ही 1 रुपयाची ॲज अ टोकन अमाउंट म्हणून तुम्ही ही बॅच जॉइन करा। याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आणि ही सीईटी परीक्षेची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच हा नंबर आहे। त्याचप्रमाणे एक गुगल फॉर्म पण दिलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी देत राहणार आहे। फक्त तुम्हाला तो गुगल फॉर्म पूर्ण जे आहे तर तो भरायचा आहे। लक्षात घ्या। चला, काय काय प्रश्न आहे बघा। पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे लिंक काय। आता खूप सारे उमेदवार काय करतायत, चुकीच्या लिंकवर फॉर्म भरतायत। आता काहींना काय वाटतं की बार्टीची लिंक फक्त एससी साठी, तसं नाही मित्रांनो। बार्टी यावेळी जे आहे बार्टीकडे टेंडर आहे, यावेळी सगळं अरेंज करायचं। मागच्या वेळी टीआरटीआय कडे होतं, पुढच्या वर्षी मे बी दुसऱ्या कोणाकडे तरी असेल। बघा, पहिला प्रश्न आहे पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या लिंकवर जावे। मग समजा बार्टीचे, ज्याला बार्टीकडून फॉर्म भरायचा आहे त्याने बार्टीकडून जायचं, एसटी कॅटेगरी वाल्यांनी टीआरटीआय, मराठा समाजातील उमेदवारांनी सारथी, ओबीसी, व्हीजेएनटी, महाज्योती आणि मातंग समाजातील बांधवांसाठी एआरटीआय ही वेबसाईट जी आहे तर ती असणार आहे। ही वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील मिळणार आहे। बघा, पुढचा प्रश्न आहे की कोणती संस्था कोणत्या समूहासाठी काम करते, हे फार महत्वाचं आहे। समजा बार्टी ही जी संस्था आहे ना, ही बार्टी एससी साठी काम करते, एससी समाजासाठी काम करते। परंतु याच्यात एक बदल झालेला आहे की एससी मधील जो मातंग समाज आहे, मातंग समाजाशी संबंधित ज्या काही उपजाती आहेत त्यांना मात्र आता बार्टी मधून लाभ मिळणार नाही। आलं लक्षात। त्यांच्यासाठी नवीन संस्था आलेली आहे, तिचं नाव आहे बघा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, आरटी। ही मुंबई इथे यांचं मुख्यालय त्यांनी ठेवलेलं आहे। बघा, अण्णाभाऊ साठे, मुंबई। मादंगी, मादिंगा, मांग, मातंग, मिनी मादिंगा, दख्खनी मांग, राधे मांग, मांग म्हशी, गारुडी, मदारी, मांग गारुडी, मांग गारुडी, तर हे जे आहेत तर या समाजांना हे एससी मध्येच येतात। म्हणजे खूप सारे उमेदवार म्हणतात की अरे एससी मध्ये हे 2 का केले, कारण की यांना एक विशेष सवलत यांनी शासनाने द्यायचं ठरवलं होतं, म्हणून यांचं एक विशेष महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे। पुन्हा आपलं जे महाज्योती आहे, महात्मा फुले संशोधन, नागपूर इथे आहे। तर याच्यामध्ये काय ओबीसी सगळ्यात आधी जे ओबीसी येतात ते, परंतु ओबीसी मध्ये घटक येतो बघा, कुणबी हा जो घटक आहे ओबीसी मध्ये येतो, तरी पण त्याला महाज्योतीचा लाभ घेता येत नाही, कारण की त्याच्यासाठी सारथी आहे, मी ते सांगतो लगेच। त्याच्यानंतर व्हीजेएनटी आहे, त्याच्यानंतर एसबीसी आहे, तर हे संपूर्ण महाज्योतीमधून येतात। त्याच्यानंतर टीआरटीआय मध्ये सर्व एसटी प्रवर्गाचे येतात। त्यासोबतच सारथी संस्था आहे, त्याच्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा। बघा, आता कुणबी, मराठा, कुणबी हे तिन्ही ना ओबीसी मध्ये येतात आणि यांना एससीबीसी मध्ये स्थान आहे। तर हे ओबीसी मध्ये जरी असेल तरी यांना महाज्योती मधून लाभ भेटत नाही, यांच्यासाठी सारथी ही संस्था कार्य करते, हे कळलं आपल्याला। पुढे बार्टी संस्थेमार्फतच जाहिरात का प्रसिद्ध करण्यात आले। मी तुम्हाला सांगितलं की या वर्षी सर्वकष धोरणाअंतर्गत प्रत्येक वर्षी प्रत्येक संस्थेला चान्स दिला जाणार आहे। मे बी पुढच्या वर्षी सारथीकडे असेल किंवा महाज्योतीकडे असेल। पहिल्या वर्षी टीआरटीआय कडे होतं, या वर्षी बार्टीकडे, दुसऱ्या वर्षी कोणत्या तरी संस्थांकडे असणार आहे। पुढचं टीआरटीआय, भारतीय सारथी, महाज्योती कोणत्या कोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे बघा। यूपीएससी दिल्ली, यूपीएससी महाराष्ट्र, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी कंबाईन, जेएमएफसी, एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, मिलिटरी आणि एसएससी। आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या जाहिराती आलेल्या नाहीत, म्हणजे फॉर एक्झाम्पल टीआरटीआयची पोलीसची जाहिरात अजून जी आहे तर ती आलेली नाही, काहींची कंबाईनची जाहिरात जी आहे तर ती आलेली नाही, तर त्या जाहिराती बाकी पण त्या जाहिराती येतीलच। किमान शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा। यूपीएससी दिल्ली महाराष्ट्रासाठी असेल तर पदवी पाहिजे, एमपीएससी राज्यसेवा कंबाईन साठी पदवी पाहिजे, जेएमएफसी साठी लॉ ची डिग्री लागेल, इंजिनिअरिंग साठी इंजिनिअरिंगची डिग्री लागेल, बँक, रेल्वे, एलआयसी साठी किमान पदवी लागेल, पोलीस आणि मिलिटरी साठी 10वी+2 म्हणजे 12वी लागणार आहे, आणि एसएससी सीजीएल साठी किमान पदवी जी आहे तर ते आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धतीने हे किमान पात्रता असणार आहे। त्यासोबतच कोणती कागदपत्र लागणार आहेत, सगळ्यात आधी तुमचं जात किंवा जमातींचे मूळ प्रमाणपत्र लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र। त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी तर हे कंपल्सरी आहे व्हॅलिडिटी, त्यासोबत 10वीचे गुणपत्रक लागणार आहे, 12वीचं, पदवीचं, रहिवासी दाखला हा तुमचा कंपल्सरी असणार आहे। पुढे
आधार कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लिंक असलेलं बँक पासबुक लागणार आहे, त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला, इथं स्पष्ट म्हटले बघा, तहसील कार्यालयातून मूळ उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो लागणार आहे. त्यासोबतच दिव्यांग असल्यास दिव्यांग सर्टिफिकेट, अनाथ असल्यास अनाथ सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे लागणार आहे. सारथी आणि महाज्योती करता लागणार आहे. एससी आणि एसटी करता नॉन क्रिमिलियर नसतं. पुढचं, मातंग आणि तत्सम जातींनी बार्टीच्या लिंकवरून अर्ज करण्याची आवश्यकता आहे का? नाही, त्यांनी बार्टीच्या वेबसाईटवरून अर्ज करू नये. त्यांच्यासाठी सेपरेट ARTI ची वेबसाईट आहे, त्याच्यावरून जे आहे तो तुम्हाला अर्ज करायचा आहे. बघा, बार्टी या दोन्ही संस्थांकडे मांग तत्सम विद्यार्थ्यांनी अर्ज करता येईल का? दोन्हींकडे अर्ज करता येणार नाही, एकाचकडे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, ते म्हणजे मातंग समाजातील उमेदवारांना RT मधूनच अर्ज करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे, बार्टी संस्थेसाठी नोंदणी केल्यावर RT संस्थेसाठी रजिस्ट्रेशन करता येते का? नाही, लक्षात घ्या. सर्व संस्थांसाठी परीक्षा पोर्टल एकच असल्याने ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज येईल, त्यामुळे स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्याची गरज भासणार नाही. तोच रजिस्ट्रेशन ID वापरून तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता. बार्टी अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना बार्टी RT अंतर्गत त्याच योजनेचा दुबार लाभ घेता येईल का? तर लक्षात आहे की दुबार लाभ सेम योजनेचा नाही घेता येणार, परंतु वरिष्ठ पातळीनुसार परीक्षांकरता बार्टी व RT चे विद्यार्थी अर्ज करू शकतात. पण इथं स्पष्ट म्हटलेलं आहे, बार्टी RT साठी म्हणजे जे TRT असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, यांना दुबार लाभाचं अजूनही परिपत्रक आलेले नाही, यांना डबल लाभ घेता येत नाही आहे. म्हणजे समजा कोणी पोलीसचा घेतला तर त्याला UPSCचा घेता येत नाही आहे, हे लक्षात घ्या. फक्त बार्टीसाठी अवेलेबल केलेलं आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर कोण आहे? पोलीस आहे. त्याच्यानंतरचा स्तर आहे बँक, त्याच्यानंतर आहे कंबाईन, त्याच्यानंतर आहे MES, त्याच्यानंतर आहे न्यायिक, त्याच्यानंतर आहे लोकसेवा आणि त्याच्यानंतर आहे UPSC. तर अशा पद्धतीने हा खालून एक क्रम जो आहे तर तो सुरू होतो, इथून तर क्रम होतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने पोलीस घेतलं असेल तर त्याला पुढचं घेता येईल, पण जर एखाद्याने सुरुवातीला UPSC घेऊन घेतलं तर त्याला वरून खाली येता येत नाही, हे लक्षात घ्या. पुढे, पदवीच्या द्वितीय तृतीय वर्षाला असणारे उमेदवार UPSC MPSC किंवा ज्याला पदवीधर पात्रता ठावलेली ते करू शकतात का? नाही. ज्याला किमान पदवी पूर्ण सांगितलेली त्याच्याकडे किमान पदवी ही पूर्ण असणं गरजेचंच आहे, तरच तो उमेदवार इथंच आहे तर तो अर्ज करू शकतो. तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेतली. वारंवार विद्यार्थी विचारत होते, त्याच्याविषयी डायरेक्ट त्यांनी अधिकृत माहिती दिलेली. भविष्यात याच्याविषयी आणखी काही अधिकृत माहिती आली तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि TRTI, बार्टी, महाज्योती, सारथी, ARTI या संस्थांच्या CET ची परीक्षा तयारी करत असाल तर याच्यासाठी नक्की तुम्ही आपली 1 रुपयाची बॅच जी आहे तर ती आजच जॉईन केली पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.